प्रभागामध्ये जे सुरक्षा रेल्वेची चोरी झालेल्या रात्री हे अक्षरशः ही दुर्दैव आहे, आपलं दुर्दैव आहे की आपल्या प्रभागामध्ये ना हे असले बेवडे गर्दुल्ले चरसुल्ले आहेत. यांच्या नशा करायसाठी ना हे लोक कुठला मार्ग वापरतात बघा. हे आपल्या समोर तुटलेलं आहे. हे तोडून घेऊन जातात आणि चोरी करतात. मला फक्त रिक्वेस्ट, मी वारंवार खूप विनंती करतो पोलीस चौकीच्या साहेब लोकांना की तुमची पेट्रोलियम तुम्ही चांगली ठेवा. आता हे काय पेट्रोलियम करतात बघा, रातोरात हे एवढे हे काय एका मिनिटाचं काम नाहीये की फटकन खोलल्याने घेऊन गेलं. ह्याला वेळ लागलाच असणार ना चोरी करायला. हे इथून पुढेपर्यंत तुम्ही साहेब बघू शकता ही एवढी रेलिंग हे लोकांनी चोरी करून गेलेले. माझा जीव याच्यासाठी जळतोय की ही जी काय वस्तू आहे ह्याचे पण हे पब्लिक जो टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या पैशातून बनवलं गेलं. आणि हे आताचं काम नाहीये, खूप आधीचे नगरसेवक जे होते त्यांच्या निधीतून पास झालेलं आहे. आणि त्याची काळजी कोण घेणार. आणि हे सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहे. आता मी तिकडे जाऊन त्याचं बघितलं, ते बोलतो की सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे. आता हा चालू आहे की बंद आहे हे मी जेव्हा पोलीस चौकीत जाणार तेव्हा मला माहिती पडणार. आणि ह्याला मी काय ह्या प्रकरणाला मी जाऊ देणार नाही. मी आता तुमच्याकडनं थेट पोलीस चौकीत चाललोय, याची तक्रार करणार आहे. आणि हे चोर कोण आहेत, हे गर्दुल्ले बेवडे चरसुल्ले, माझा तर आणि यांचा आता 36चा आकडा झालेला आहे. यांना एकाला कोणाला सोडणार नाही. लीलाबाईंवर महानगरपालिका खाली ती लावून ते विसरून जातात. त्याच्यानंतर काय तुमचं याच्यावर लक्ष नाही, काय बोलणार साहेब? त्यांचं काम ते करतात आहेत ना, त्यांची निधी आहे, पब्लिकचा पैसा आहे, त्यांनी त्यांचं काम केलं. आता तुम्ही तिकडे बघाल ना थोडं पुढे जाऊन तर रॅलिंगवर रॅलिंग लावलेली आहे. म्हणजे ते फूटवरती यांचे पैसे असतात. हसायला येईल, कोणी पण बघेल ना इकडे हे लोरा कॉम्प्लेक्सच्या इथे तुम्ही बघा हे कुठल्या निधीतून पास झालेलं आहे आणि कसं काय झालेलं आहे ना. कोणाला लहान मुलाला पण बघेल ना तर वाईट वाटेल. हे लोक आपलं काम करतात आणि निघून जातात, त्याच्या व्यतिरिक्त ते काय करू शकत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.